या आपल्या जागेवरती उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परममंगला गौरव तुला परमवत्सला. प्रार्थना करूया. आमच्या पवित्र आणि प्रेमळ परमेश्वर देव बापा, आम्ही तुझा आभार मानतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. पवित्र देव बापा, मागील आठवडाभर तू आम्हा प्रत्येकाचा सांभाळ केलास, आमची काळजी घेतली. पवित्र देव बापा, आमची प्रत्येक गरज तू पूर्ण केलीस, आमच्या जाण्या येण्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये तू सहाय्य केलंस. पवित्र देव बापा, तुझ्या सर्व उपकारांसाठी, तुझ्या सर्व आशीर्वादांसाठी आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, तुझी स्तुती करतो. देवबापा, आजचा पवित्र वार तू आम्हास दिला, भक्ती करण्याकरिता पवित्र देवबापा ही संधी तू आम्हास दिली, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आज तुझ्या भक्ती मंदिरामध्ये तुझी लेकरं एकत्र येत असताना पवित्र देवबापा, आमची प्रार्थना आहे, आम्हा प्रत्येकावरती तू दया कर प्रभू. तू आमच्या अपराधांची आम्हास क्षमा कर आणि परमेश्वर देव बापा, एक वार पुन्हा आज आम्हास धुवून शुद्ध कर आणि देव बापा, तुला हवी तशी भक्ती करण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर. होय पवित्र देव बापा, जी तुझी लेकरं मार्गात आहेत त्यांना तू सुखरूप घेऊन ये. पवित्र देव बापा, या भक्तीच्या वेळेमध्ये आम्हास उत्तम प्रकारचं वातावरण तू दे. तुझ्या लेकरांचं येणं परत जाणं सुरक्षित आशीर्वादित तू कर. पवित्र देव बापा, जी आमची प्रियजन आज दुःखनाईत आहेत, आजारी आहेत, बिछाण्यावर आहेत, अशा प्रत्येकांची देखील आम्ही आठवण करतो आणि त्या प्रत्येकाला तुझ्या हातांमध्ये सोपवितो. पवित्र देव बापा, उत्तम आरोग्य देऊ, तुझं गौरव तू करून घे. प्रेमळ परमेश्वर देव बापा, पुन्हा एकदा सर्व गोष्टींसाठी तुझे आभार मानित, आजची सर्व भक्ती तुझ्या हातांमध्ये सोपवित. ही प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन आमेन. बसूया आपण. गीत गात त्या प्रभू देव बापाला सामोरे जाऊया. उपासना संगीतामधून 7 नंबरचं जे गीत आहे, प्रभू तव नाम सुवंदित गावे. सर्वजण मिळून गाण्याचा प्रयत्न करूया. प्रभू तव नाम सुवंदित गावे, प्रभू तव
गावे त्वतीर ऐसा कोण जयाला त्वतीर ऐसा कोण जयाला गाऊन नित्यत गावे गाऊन नित्यत गावे प्रभु तव नाम वंदित गावे प्रभु तव नाम वंदित गावे निश्य दिन करीशी उपकारच तू निश्य दिन करीशी उपकारच हे कामी उपगावे हे कामी उपगावे प्रभु तव नाम वंदित गावे प्रभु तव नाम वंदित गावे मज ताराया ख्रिस्त दिलासी मज ताराया ख्रिस्त दिलासी तर तुझ मी उमगावे तर तुझ मी उमगावे प्रभु तव नाम वंदित गावे प्रभु तव नाम वंदित गावे देशी सदात्मा मज लागली देशी सदात्मा मज लागली तव मार्गी न डगावे तव मार्गी न डगावे प्रभु तव नाम वंदित गावे प्रभु तव नाम वंदित गावे सदया मज दे दान असे की सदया मज दे दान असे की तव मुख्य नित्य बगावे तव मुख्य नित्य बगावे प्रभु तव नाम वंदित गावे प्रभु तव नाम वंदित गावे सांगळे या ठिकाणी म्हणतात की मज तारा या ख्रिस्त दिलासी तर तुझ मी उमगावे. ज्यांच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आहे, ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवलेला आहे, ते लोक आपल्या जीवनामध्ये नित्य देवाची उपस्थिती, देवाची समक्षता शोधण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांचं लक्ष जे आहे ते परमेश्वराकडे लागलेलं असतं. ज्यांनी या प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवलेला आहे ते त्या प्रभू येशू ख्रिस्तासारखं, त्याच्या प्रमाणे किंवा त्याच्या जीवनासारखं आपलं जीवन बनविण्याचा प्रयत्न करीत असतात. आणि हे करत असताना आपल्याला माहिती आहे की परमेश्वर देवाने त्याचा आत्मा आपणास दिलेला आहे. हा देवाचा आत्मा आम्हाला सर्व प्रकारच्या सत्यामध्ये चालवतो. आणि म्हणून ते म्हणतात की देसी सदात्मा मजला की मी तव मार्गी न डगावे. कारण आम्हाला माहिती आहे की ज्यावेळेस आम्ही या धार्मिकतेच्या मार्गाने चालतो, ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ताचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो, अनेक अडचणी येतात, अनेक समस्या येतात, वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग येतात, परंतु हा देवाचा आत्मा आहे की जो आम्हाला सामर्थ्य देतो, तो आम्हाला बळ देतो आणि या मार्गामध्ये टिकून राहण्यासाठी, त्यामध्ये पुढे जात राहण्याकरिता तो आम्हा प्रत्येकाचं सहाय्य करणारा आहे. आणि म्हणून ज्या प्रकारे दावीद राजा परमेश्वराला म्हणतो की मी परमेश्वराजवळ एक वरदान मागितलेलं आहे. काय वरदान मागितलं होतं दावीद राजाने? त्याची वस्ती कुठं व्हावी? परमेश्वराच्या मंदिरात. कशासाठी? की परमेश्वराचं मुख त्याला नित्य पाहता यावं. सांगळे देखील यामध्ये शेवटच्या कडव्यामध्ये तेच म्हणतात की तव मुख नित्य बघावे. आमच्या
दैनंदिन जीवनामध्ये आमचं लक्ष त्या तारणाऱ्या ख्रिस्ताकडे लागलेलं असावं. तो तुमचा आणि माझा तारणारा आहे. आणखीन सांगळे यांचं दुसरं एक गीत आहे 298 नंबरचं, ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार. ज्या वेळी होते दुःख करिता धावा देतो सुख. ज्या वेळी होते दुःख करिता धावा देतो सुख. ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार. किती नम्र प्रभू झाला पापी जग तारायाला. किती नम्र प्रभू झाला पापी जग तारायाला. ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार. माते परी देतो धीर मने आता तरी फिर. माते परी देतो धीर मने आता तरी फिर. ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार. काय सांगू त्याचे प्रेम देई वारंवार क्षेम. काय सांगू त्याचे प्रेम देई वारंवार क्षेम. ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार. पवित्र शास्त्रामधून एक स्तोत्र यावेळेस वाचूया. विमलांटी यावेळेस एक स्तोत्र वाचते. संहिता 128 1 ते 6. परमेश्वराचे भय धरणाऱ्याची धन्यता. जो पुरुष परमेश्वराचे भय धरतो, जो त्याच्या मार्गाने चालतो, तो धन्य. तू आपल्या प्रेमाचे फळ खाशील, तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल. तुझ्या माझघरातील तुझी स्त्री जणू काय द्राक्षीच्या सफळ वेलासारखी होईल. तुझी मुले तुझ्या मेजाभोवती जैतुनाच्या रोप्यासारखी होतील. पहा, परमेश्वराचे भय धरणारा पुरुष याप्रमाणे आशीर्वाद पावेल. परमेश्वर सिंहानातून तुला आशीर्वाद देव आणि तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस एशलिमाचे कल्याण तुझ्या दृष्टीत पडो. तुझ्या मुलाची मुले तुझ्या दृष्टीत पडो. इस्रायलास शांती असो. थँक्यू.
स्तोत्र संहिता 128 आंटींनी आपणा सर्वांकरिता वाचलेला आहे. आणि या स्तोत्रामध्ये परमेश्वराचं भय धरणारा जो व्यक्ती आहे त्याची भरभराट कशी होते, परमेश्वर देव त्याला कशा प्रकारे आशीर्वादित करतो याविषयी स्तोत्रकर्ता यामध्ये म्हणतो. आणि म्हणून स्तोत्राची सुरुवातच आम्हाला पाहायला भेटते की जो पुरुष परमेश्वराचं भय धरतो, जो त्याच्याच मार्गाने चालतो तो धन्य. परमेश्वराचं भय धरणे आणि परमेश्वराच्या मार्गाने चालणे. परमेश्वराचा मार्ग कसा आहे? परमेश्वराचा मार्ग कसा आहे? कसा आहे परमेश्वराचा मार्ग? बरं, आम्हाला कसा मार्ग आवडतो? आपल्याला कोणत्या मार्गाने प्रवास करायला आवडतो? अरुंद मार्गाने, छोट्या मार्गाने, संकुचित मार्गाने? आम्हाला 4 लेन, 6 लेन, एक्सप्रेसवे, सुंदर प्लेन अशा रस्त्यांनी, ज्या रस्त्यावर कुठल्या प्रकारचे खड्डे नाही, ज्या रस्त्यावर कुठल्या प्रकारचे ब्रेकर्स नाही, ज्या रस्त्यावर प्रवास करत असताना कुठल्याही प्रकारचा त्रास नाही, आम्हाला प्रवास करण्यासाठी अशा प्रकारच्या मार्ग, अशा प्रकारचे जे मार्ग आहेत ते आपल्याला आवडतात. प्रियांनो, जगामध्ये आम्ही राहत असताना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याकरिता अशा मार्गांची अपेक्षा करणं चांगलं आहे, अशा मार्गाने प्रवास करणं चांगलं आहे. परंतु जीवनाचा जो प्रवास आहे, हा जो प्रवास आम्ही करीत आहोत आणि हा प्रवास करत असताना जे आमचं डेस्टिनेशन आहे, ज्या ठिकाणी आम्हाला पोहोचायचं आहे ते म्हणजे देवाचं राज्य, तिथं जाण्याचा मार्ग मात्र आम्ही फार सोयीचा असा अपेक्षित करू शकत नाही. कारण तो मार्ग जो आहे ना, तो अरुंद आहे, तो लहान आहे आणि वचन सांगतं की फार थोडके आहेत की ज्यांना तो मार्ग सापडतो. परमेश्वराच्या मार्गाने चालणे. आमच्या जीवनामध्ये कितीही त्रास येऊ द्यात, आमच्या जीवनामध्ये कितीही संकट येऊ द्यात, आमच्या जीवनामध्ये कुठलीही परिस्थिती येऊ द्या, कितीही खडतड आमचं जीवन का न होई, परंतु आम्हाला या परमेश्वराच्या मार्गामध्ये, त्या ख्रिस्ताच्या मार्गामध्ये आम्हाला चालत राहायचं आहे. आणि ज्यावेळेस आम्ही चालत राहतो, प्रत्येक परिस्थिती परमेश्वराच्या हातामध्ये सोपत ज्यावेळेस आम्ही पुढे जात राहतो ना, हा परमेश्वर देव आम्हास आशीर्वादित देणार आहे. हा परमेश्वर आपल्या कुटुंबाला आशीर्वादित करणार आहे. हा परमेश्वर आपल्या घराला आशीर्वादित करणार आहे. हा परमेश्वर आमच्याद्वारे अनेकांना आशीर्वादित करणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून नित्य परमेश्वराचं भय धरणे आणि परमेश्वराच्या मार्गामध्ये चालणे हे आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाचं आहे. यावेळेस क्वायर पुढे येईल आणि क्वायर बरोबर परमेश्वराची स्तुती करूया. परमेश्वर देव बापाच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. क्वायर यावेळेस पुढे येईल. प्रभू ख्रिस्त येशूच्या नावात सर्वांना सलाम. परमेश्वराने हा दिवस दिला, त्याच्याबद्दल आभार मानतो. स्तोत्रसंहिता 96 असं म्हणते, परमेश्वराचे गुणगान करा, त्याचा नावाचा धन्यवाद करा, त्यांनी केलेल्या तारणाची घोषणा प्रति दिवशी करा, प्रति दिवशी रोज. आजचा दिवस एक महत्त्वाचा दिवस पण सुद्धा आणि सर्वांना येणारं असं गीत आहे, चला चला सारे एक वार जाऊ या रे. उपासना संगीत 315 नंबरचं गीत. चला चला सारे एक बार जाऊया रे, एक बार जाऊया रे, एक बार जाऊया रे. चला 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 सारे एक बार जाऊया रे, एक बार जाऊया
बापाची आपाई तिथे भेदभाव नाही, तिथे भेदभाव नाही, तिथे भेदभाव नाही, तिथे भेदभाव नाही, तिथे भेदभाव नाही. चला 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 सारे एक बार जाऊया रे, एक बार जाऊया रे, एक बार जाऊया रे. तिथे सारे माझे तुझे अस्त पावे नको जे जे, 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 अस्त पावे नको जे जे. चला 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 सारे एक बार जाऊया रे, एक बार जाऊया रे, एक बार जाऊया रे. तिथे नित्यरम्य एकी नाव झीच नको लोकी, नाव झीच नको लोकी, नाव झीच नको लोकी, नाव झीच नको लोकी, नाव झीच नको लोकी. चला 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 सारे एक बार जाऊया रे, एक बार जाऊया रे, एक बार जाऊया रे. तिथे फिटल संदेह सर्व ऊह सर्व मोह, सर्व ऊह सर्व मोह, सर्व ऊह सर्व मोह, सर्व ऊह सर्व मोह, सर्व ऊह सर्व मोह. चला 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 सारे एक बार जाऊया रे, एक बार जाऊया रे, एक बार जाऊया. दास माने शुद्ध प्रेम एवढाच तेथे धर्म, एवढाच तेथे धर्म, एवढाच तेथे धर्म, एवढाच तेथे धर्म, एवढाच तेथे धर्म. चला 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 सारे एक बार जाऊया रे, एक बार जाऊया रे, एक बार जाऊया. दासम आणि शुद्ध प्रेम एवढाच तिथे धर्म. आपण येशूची कोण आहो? लेकरं आणि सर्व्हिसमॅनसुद्धा आपण. तर त्यामुळे तिच्या मंदिरात तिच्याजवळ फक्त प्रेम आहे, प्रेम, आणि एवढाच तिथे धर्म. आपण पुढे वळूया. दुसरं गीत येणारं ख्रिस्त पूर्णमस्तू, उपासना संगीत 511. नमस्तु
ख्रिस्तार्पणमस्तु अवघे ख्रिस्तार्पणमस्तु मनात येई विचारतो तो ख्रिस्तार्पणमस्तु उच्चाराचा प्रवास सगळा ख्रिस्तार्पणमस्तु आचाराची सर्व मालिका ख्रिस्तार्पणमस्तु मी पण माझे ख्रिस्तार्पणमस्तु ख्रिस्तार्पणमस्तु अवघे ख्रिस्तार्पणमस्तु भार्या कन्या पुत्र बंधुगण ख्रिस्तार्पणमस्तु मोठेपण वा लहानपण हे ख्रिस्तार्पणमस्तु धनाढ्यताहि ख्रिस्तार्पणमस्तु प्रपंच अवघा ओ ख्रिस्तार्पणमस्तु ख्रिस्तार्पणमस्तु अवघे ख्रिस्तार्पणमस्तु प्राण प्रियतर जन्मभूमि ख्रिस्तार्पणमस्तु त्यांहि चेवा वैभव हिचे ख्रिस्तार्पणमस्तु आशा माझी हिच्या विषयची ख्रिस्तार्पणमस्तु मम अश्रु है ओ ख्रिस्तार्पणमस्तु ख्रिस्तार्पणमस्तु अवघे ख्रिस्तार्पणमस्तु निंदा स्तुतीचे गारुड सगळे ख्रिस्तार्पणमस्तु मान घडो अपमान घडो तो ख्रिस्तार्पणमस्तु जगने मरने व्यर्थ कल्पना ख्रिस्तार्पणमस्तु जग है सारे ओ ख्रिस्तार्पणमस्तु ख्रिस्तार्पणमस्तु अवघे ख्रिस्तार्पणमस्तु ख्रिस्तार्पणमस्तु अवघे ख्रिस्तार्पणमस्तु ख्रिस्तार्पणमस्तु अवघे ख्रिस्त हा दिवस ख्रिस्ताचा, हा वेळ ख्रिस्ताचा. जगणे मरणे व्यर्थ कल्पना, पण हे जीवन ख्रिस्ता तुला अर्पण. तिसरं गीत गाऊया आपण यावेळेस. बंधूंशी मिळणे मधुर आहे, बंधूंशी मिळणे. उपासना संगीत 269. बंधूंचे मिळणे मधुर रे, बंधूंचे मिळणे
वचने सुदेताच जणू पाऊस कोसळणे ती प्रेमळ वचने सुदेताच जणू पाऊस कोसळणे हे शास्त्र सांगते प्रेमच ईश्वर पहा अन्य कोणी पर्य फुला बाप हा आसनी रमणे हीच आपुली स्पृहा काय तुझे वदने आणखी काय तुझे वदने या बंधु संगमे केले गुवर स्वर्गाचे येणे या बंधु संगमे केले गुवर स्वर्गाचे येणे चरिते ही भिन्ने आपुली चरिते ही भिन्ने परि सर्व एकते मध्ये गोविली सुंदर शिरत्ने परि सर्व एकते मध्ये गोविली सुंदर शिरत्ने केले जाणे अतुत त्याला सवा श्री ख्रिस्ता हृदयी पूर्णपणे साठवू त्या विश्वबंधूचे यश हर्षे गाजवू इहलोकी जगणे यापुढे इहलोकी जगणे हे यापुढे म्हणजे सर्व जगाचा बंधुवर्ग करणे हे यापुढे म्हणजे सर्व जगाचा बंधुवर्ग करणे बंधूंचे मिळणे माधुर है बंधूंचे मिळणे जरी देव पाहिजे इथेच तरी तो बघता सापडणे जरी देव पाहिजे इथेच तरी तो बघता सापडणे चौथं गीत गाऊया येशू हे सच्चा गडेरी आहे. यीशु है सच्चा गडरिया उसकी हम बेड़े हैं हरी चराइयों में हमें चराता है यीशु है सच्चा गडरिया उसकी हम बेड़े हैं हरी चराइयों में हमें चराता है वादी पहाड़ों में ले चलता है आहा हा जहाँ पर सुखदाई झरने बहते हैं हो वादी पहाड़ों में ले चलता है आहा हा जहाँ पर सुखदाई झरने बहते हो यीशु है सच्चा गडरिया उसकी हम बेड़े हैं हरी चराइयों में हमें चराता है यीशु है सच्चा गडरिया उसकी हम भेड़े हैं हरी चराइयों में हमें चराता है मार्गों में मेरी रक्षा वो करता है आहा हा शैतान के हाथों से हमें छुड़ाता है ओ हो मार्गों में मेरी
रक्षा वो करता है, आहा हा। शैतान के हाथों से हमें छुड़ाता है, ओ यीशु है सच्चा गडरिया, उसकी हम भेड़े हैं। हरी चराइयों में हमें चराता है। यीशु है सच्चा गडरिया, उसकी हम भेड़े हैं। हरी चराइयों में हमें चराता है। हमको किसी का अब तो डर नहीं है, आहा हा। क्योंकि यीशु जो मेरा साथी है, ओ हमको किसी का अब तो डर नहीं है, आहा हा। क्योंकि यीशु जो मेरा साथी है, ओ यीशु है सच्चा गडरिया, उसकी हम भेड़े हैं। हरी चराइयों में हमें चराता है। यीशु है सच्चा गडरिया, उसकी हम भेड़े हैं। हरी चराइयों में हमें चराता है। हालेलुया आमीन, 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 हालेलुया आमीन। आपण सर्वजण उभं राहूया. त्या उत्तम मेंढपाळाला पूर्ण वेळ देऊया. हा शाबात दिवस पवित्रीने पाडूया. हा दिवस तिने दाखवला त्याबद्दल त्याला आभार मानूया. प्रेम अमूल्य आहे. तो पराक्रमी पिता आहे आपला. त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. त्यांनी केलेली दया, त्यांनी केलेले उपकार सर्व आठवूया, प्रार्थना करूया, त्याला समर्पण होऊया. तू प्यार का सागर, सागर दया का तू है। तू प्यार का सागर, सागर दया का तू है। तेरे प्यार के सागर में हम तैरना चाहते हैं। तेरे प्यार के सागर में हम तैरना चाहते हैं। तू प्यार का सागर, सागर दया का तू है। तू प्यार का सागर, सागर दया का तू है। गहराई मिले सागर की, ऊंचाई मिले आसमां की। गहराई मिले सागर की, ऊंचाई मिले आसमां की। पर कोई नाप ना पाएगा गहराई तेरे प्यार की।
सागर सागर दया का तू है, तू प्यार का सागर सागर दया का तू है। परमेश्वर होने पर भी तू मानव रूप धारण किया। परमेश्वर होने पर भी तू मानव रूप धारण किया। प्रभु तेरे इसी प्यार ने हमको दीवाना बनाया। प्रभु तेरे इसी प्यार ने हमको दीवाना बनाया। तू प्यार का सागर सागर दया का तू है, तू प्यार का सागर सागर दया का तू है, सागर दया का तू है। धन्यवाद परमेश्वर, धन्यवाद तुझ्या एवढ्या प्रेमासाठी, तुझ्या रक्तासाठी. तुला सर्व मान महिमा आदर देतो परमेश्वर. प्रभू तुझ्या या प्रेमाबद्दल काय बोलू परमेश्वर. तू सदैव माझ्यासोबत होता, सदैव माझ्या पुढे होता, तुझा हात माझ्या पाठीशी होता. मी पडलो पण तू उचललं, मी चुकीच्या रस्त्यावर गेलो तरी तू मला वापस आणलं, मला क्षमा केली. याबद्दल तुझे धन्यवाद देतो परमेश्वर. तुझ्या याच प्रेमाने परमेश्वर आम्ही तुझी दिवाणी झालो आहे. तुझ्या या प्रेमामुळे आम्ही आनंदित आहोत, उत्सुक आहोत, हरवेळेस उल्हास करतो देवा. तू आहे म्हणून आम्ही विजयी आहे परमेश्वर. तुझ्या अवतीभोवती राहूनच आम्हाला आनंद आहे. तुझ्या प्रेमाबद्दल धन्यवाद परमेश्वर. आज इथे जमलेल्या सर्वांना आशीर्वाद दे, विपुल आशीर्वाद दे, बरकत दे. जसं तू दाविराच्या कानात फुकला तसं तू आमच्या कानात फुक. आम्हाला एक्साइटमेंट दे तुझ्या वर्शिपबद्दल, प्रेजबद्दल, या दिवसाबद्दल. आम्हाला सदैव यश दे देवा. जेव्हा जे आज प्रार्थना करत आहे आपल्या फॅमिलीसाठी, ज्यांना बरं नाही आहे, फायनान्शियल, मेंटल, जे काय आपल्यासाठी प्रार्थना करत आहे त्यांची प्रार्थना ऐकते अप्पा. त्यांची प्रार्थना स्वीकार आणि त्यांना आशीर्वाद देते अप्पा. त्यांच्या प्रार्थनाचं उत्तर देते अप्पा. तू महान परमेश्वर. प्रभू आज जे काही वचन येणार आहे अप्पा ते आमच्या मनात राहू दे देवा. बाळासाहेबचा ताबा घे. बाळासाहेबला तुझ्या हाताखाली देतो देवा. सर्व वेळ, सर्व उल्हास तुझ्या नावात. आमेन. करिन्थकरासचं पहिलं पत्र या महिन्यामध्ये आपण या पत्राचा अभ्यास करीत आहोत. या प्रार्थना करूया. देव बापा, तुझा आभार मानतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला उंचावितो. पुन्हा एक वार आम्ही तुझ्या वचनांकडे आमचं लक्ष लावत आहोत. ती वाचत असताना, त्यावर मनन करत असताना पवित्र देव बापा, तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर. आम्हासोबत तू बोल आणि आम्हास आशीर्वादित कर.
पवित्र देव बापा, आम्ही सर्वजण तुझ्या अधीन होत आहोत. तुझं आणि केवळ तुझं गौरव तू करून घे. तुझा आभार मानित प्रार्थना प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. करिन्थकरास पहिले पत्र यावरती अभ्यास करायला आपण सुरुवात केली आणि आतापर्यंत 2 विषय या पत्रामधून आपण पाहिलेले आहेत, ज्यामध्ये मानवी जीवनाविषयी आपण अभ्यास केला. मानवी जीवनाचे 3 प्रकार आपण या पत्रामधून पाहिलेत आणि मग मागच्या रविवारी करिन्थ येथील मंडळीमध्ये ज्या समस्या पावलाने ऐकल्या होत्या त्या ऐकलेल्या समस्यांवरती आपण विचार केला. त्यामध्ये प्रामुख्याने मंडळीमध्ये जे फुटीचं वातावरण होतं त्याविषयी आणि नीतिविषयक व नैतिक जी काही प्रश्न आहेत त्यावरती आपण विचार केला, ज्यामध्ये आपण अध्याय 1 वचन 10 ते 6वा अध्याय वचन 20 पर्यंत आपण मनन केलं. 8व्या अध्यायापासून तर पुढं संपूर्ण 16व्या अध्यायापर्यंत पुन्हा एकदा जी काही प्रश्न किंवा ज्या काही समस्या या करिन्थ येथील मंडळीने पावलाला लिहून पाठविलेल्या होत्या त्याविषयी पाऊल त्यांना मार्गदर्शन करतो आणि ज्यामध्ये विवाह संबंधाने जे काही त्यांचे प्रश्न आहेत, ज्या काही समस्या आहेत त्याविषयी पाऊल त्यांना मार्गदर्शन करतो. आम्हाला माहिती आहे की जगामधून निवडलेले जे लोक आहे, मंडळी जी वेगळी केलेली आहे, या मंडळीमध्ये या नवीन समाजामध्ये विवाहाच्या संदर्भात ज्या काही समस्या निर्माण होतात किंवा जे काही प्रश्न निर्माण होतात त्याविषयी या पत्रामध्ये पौल करिन्थ येथील मंडळीला फार सुंदर मार्गदर्शन करतो. त्यानंतर सार्वजनिक उपासना जी आहे त्या उपासनेसंदर्भात काही प्रश्न त्या ठिकाणी पावलाला त्यांनी विचारलेत. पाऊल त्याचं देखील त्यांना मार्गदर्शन करतो, ज्यामध्ये प्रामुख्याने आम्हाला पाहायला मिळतं की सार्वजनिक उपासनेमध्ये ज्यावेळेस भक्तीसाठी किंवा परमेश्वराच्या समोर ज्यावेळेस आपण येतो त्यावेळेस स्त्रियांनी डोक्यावरती घेणे, आपलं डोकं झाकणे या संदर्भात आणि असे वेगवेगळे विषय किंवा सार्वजनिक उपासनेमध्ये पवित्र आत्म्याची जी दाणं आहे त्या दाणांचा उपयोग कसा होतो, सार्वजनिक उपासनेमध्ये एकत्र आल्यानंतर सर्व काही शिस्तबद्ध आणि व्यवस्थित रीतीने कसं सुरळीत ती भक्ती व्हायला पाहिजे याविषयी पाऊल या करिन्थ येथील मंडळीला तो सांगतो. पुनरुत्थानासंदर्भात देखील पावलाला प्रश्न विचारण्यात आलेत, कारण हा एक फार मोठा प्रश्न त्यावेळेस आम्हाला पाहायला मिळतो. कारण बरेच जण अशा प्रकारचं शिक्षण देत होते की पुनरुत्थान नाही आणि म्हणून मंडळी ही त्या विचारांमध्ये, त्या भ्रमामध्ये, त्या संभ्रमामध्ये होती, दुविधा मनस्थितीमध्ये होते की खरंच पुनरुत्थान म्हणजे कसं, काय होणार आहे, आणि त्याविषयी देखील पाऊल त्यांना फार सुंदर रीतीने त्या ठिकाणी मार्गदर्शन करतो. या प्रकारे या संपूर्ण अध्याय किंवा या संपूर्ण पुस्तकामध्ये आम्हाला ही गोष्ट प्रामुख्याने शिकायला मिळते की मंडळीच्या समस्या, मंडळीमध्ये निर्माण होणाऱ्या वेगवेगळ्या उपस्थित होणाऱ्या वेगवेगळ्या समस्या आणि प्रश्न यांचं उत्तर जर आम्हाला शोधायचं असेल तर करिन्थकरास पत्र हे आमच्यासाठी फार उत्तम सोर्स, उत्तम मार्ग आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. एवढा संपूर्ण जो मोठा विभाग आहे आपल्याला माहिती आहे की एकाच वेळेस तो पाहणे, त्यावर मनन करणे हे कठीण आहे आणि म्हणून या विभागामधून अध्याय 8 पासून तर वचन 1 ते 11 पर्यंतचा भाग आज आपण आपल्या समोर मननासाठी ठेवत आहोत. अध्याय 8 पासून तर अध्याय 11 याचं जे पहिलं वचन आहे तेथवर आपण मनन करणार आहोत आणि 11वा अध्याय वचन 1 ज्यामध्ये पाऊल असं म्हणतो की जसा मी ख्रिस्ताचे अनुकरण करणारा आहे तसे तुम्हीही माझे अनुकरण करणारे व्हा. पाऊल करिन्थ येथील मंडळीला मार्गदर्शन करत येतोय
आणि मार्गदर्शन करत येत असताना तो ह्या मंडळीला सांगतो की जसं मी ख्रिस्ताचं अनुकरण करतो तसं तुम्ही माझं अनुकरण करा. या 8 ते 11 अध्यायामध्ये आम्हाला फार सुंदर रीतीने हे शिकायला मिळेल की पौल जे म्हणतो की मी ख्रिस्ताचं अनुकरण करतो, तो खरंच ख्रिस्ताचं अनुकरण करतो का, याचं सुंदर उदाहरणं आम्हाला या अध्यायांमध्ये आम्हाला पाहायला मिळतात, आम्हाला शिकायला मिळतात. आणि म्हणून आज या अध्यायावरती किंवा या 8 ते 11 अध्यायांपर्यंत आपण मनन करत असताना पौल जे या ठिकाणी म्हणतो की जसं मी ख्रिस्ताचे अनुकरण करतो तसे तुम्ही माझे अनुकरण करा. अनुकरण करणे आमच्यासाठी नवीन नाहीये. एखादा व्यक्ती ज्याला आम्ही फॉलो करतो, आम्हाला माहिती आहे की या दिवसांमध्ये नेटवरती वेगवेगळ्या प्रकारच्या साईटवरती वेगवेगळ्या प्रकारचे लोक आम्हाला पाहायला मिळतात आणि मग त्यांचे फॉलोअर्स आम्हाला पाहायला मिळतात. लाखोने फॉलोअर्स असतात. आम्ही देवाचे लोक या नात्याने आम्ही कोणाचं अनुकरण करतो, आम्ही कोणाला फॉलो करतो, हे आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. पौल या ठिकाणी जेव्हा म्हणतो की तुम्ही माझं अनुकरण करा, पौलाला लोकांचं लक्ष स्वतःकडे आकर्षित करायचं आहे का? पौल मंडळीला फार स्पष्टपणे म्हणतो तुम्ही का माझं अनुकरण करा, कारण मी ख्रिस्ताचं अनुकरण करतो. आणि मला असं वाटतं की हे बोलणे सहज आणि सोपं नाहीये. फार गंभीरपूर्ण हे पौलाचं वाक्य आम्हाला पाहायला मिळतं. कारण आम्हाला माहित आहे की आम्ही आमच्या जीवनामध्ये जे काही करतो, आम्ही जे काही बोलतो, त्या सर्व गोष्टी परमेश्वराच्या समोर उघड आणि स्पष्टपणे असतात. आम्हाला हे माहीत आहे की मी एखाद्याला माझ्या बोलण्याद्वारे, मी एखाद्याला माझ्या कृतीद्वारे फसवू शकतो, परंतु मी परमेश्वराला फसवू शकत नाही. आणि म्हणून जेव्हा पौल या ठिकाणी म्हणतो की मी ख्रिस्ताचं अनुकरण करतो, तेव्हा पावलाचा झाडा घेणारा, पावलाचं निरीक्षण करणारा हा परमेश्वर आहे. आणि म्हणून पावलाच्या या वाक्यामध्ये फार मोठं गांभीर्य आणि फार मोठी जबाबदारी आम्हाला या वाक्यामध्ये पाहायला मिळते. कारण पावलाच्या या वाक्यासाठी त्याला परमेश्वराच्या समोर उभं राहावं लागणार आहे. अनुकरण करणे, आम्हाला कोणाचं अनुकरण करायचं आहे हे आम्ही आमच्या जीवनामध्ये ठरवायला पाहिजे. विश्वासणारे या नात्याने, देवाचे लोक या नात्याने, ख्रिस्ताचे लोक या नात्याने ज्या प्रकारे मंडळीकडं पाहिलं जातं, ज्या प्रकारे विश्वासणाऱ्यांकडं पाहिलं जातं आणि फार स्पष्टपणे म्हटलं जातं की हे ख्रिस्ती आहेत कारण हे ख्रिस्ताचं अनुकरण करतात. आणि म्हणून प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये तुम्ही आणि मी जर कोणाचं अनुकरण करायचं आहे, कोणाला जर फॉलो करायचं आहे, तर मग आम्हाला आमच्या समोर प्रभू येशू ख्रिस्ताला ठेवावं लागेल. व्यक्तीला फॉलो करत असताना कधी कधी त्याचे विचार प्रभावित करत असतात. व्यक्तीला फॉलो करत असताना कधी कधी त्याचे वाक्य, त्याचे वक्तव्य हे प्रभावित करणारे असतात आणि म्हणून आम्ही त्यांना फॉलो करतो. मला असं वाटतं की ख्रिस्ताचं जी शिकवण आहे ना, ख्रिस्ताची जी वचने आहे, ती ज्या प्रकारे मनुष्याच्या जीवनाला प्रभावित करतात, त्या प्रकारे कोणीही व्यक्ती मनुष्याला प्रभावित करू शकत नाही. खऱ्या अर्थाने आम्हाला आशीर्वादित किंवा खऱ्या अर्थाने आमच्या जीवनामध्ये एक चांगल्या प्रकारचा बदल, रूपांतर जर कोण घडवून आणू शकतं तर तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणून पौल जे या ठिकाणी म्हणतो की तुम्ही माझं अनुकरण करा कारण मी ख्रिस्ताचं अनुकरण करत आहे. प्रियांनो, तुम्हाला आणि मला ख्रिस्ताच्या मागं तुम्ही माझं अनुकरण करा
कारण मी ख्रिस्ताचं अनुकरण करतो. ख्रिस्त म्हणतो की कोणालाही अडखळण्याचं कारण होऊ नका. पावलाच्या जीवनातून आम्हाला हे शिकायला मिळतं की पाऊल म्हणतो मी माझ्या बंधूला अडखळू नये म्हणून मी मांस खाणारच नाही. वाईट आहे का मांस खाणं? चुकीचं आहे का मांस खाणं? परंतु माझ्या त्या कृतीमुळं, माझ्या त्या खाण्यामुळं जर माझा बंधू अडखळतो तर मी ते करणार नाही. मी ते करणार नाही. ख्रिस्ताचं अनुकरण करणे म्हणजे प्रियांनो आम्हाला आमच्या जीवनाचं आत्मपरीक्षण करणे आहे की आमचं जीवन इतरांसाठी, एकाही बंधूसाठी हे अडखळण्याचं कारण होऊ नये. पहिली गोष्ट आम्ही पाहिली की पाऊल या 8व्या अध्यायात म्हणतो की मी कोणाला अडखळवू नये म्हणून मी मांस खाणारच नाही. त्यानंतर ज्यावेळेस आम्ही 9व्या अध्यायामध्ये येतो, प्रियांनो या 9व्या अध्यायामध्ये पाऊल त्याच्या अधिकाराबद्दल बोलतो. पाऊल त्याचा जो हक्क आहे त्याबद्दल तो बोलतो. आणि या अध्यायामध्ये सुवार्तेकरिता पावलाचं जे समर्पण आहे, सुवार्तेकरिता पावलाचा जो त्याग आहे त्याविषयी पाऊल आमच्यासोबत बोलत आहे. आम्हाला माहिती आहे की पावलाचं जे जीवन आहे, पावलाने ख्रिस्ताकरिता, सुवार्तेकरिता काय काय सहन केलेलं आहे, केवढा मोठा छळ त्याने सहन केलेला आहे, हे पावलाचं जीवन आमच्या समोर आहे. या 9व्या अध्यायामध्ये पावलाचा असलेला अधिकार याविषयी आम्हाला पाहायला मिळतं आणि पावलाचं जे समर्पण आहे त्याविषयी आणि त्याचप्रमाणे पाऊल जे इंद्रिय दमन करतो त्याविषयी देखील आम्हाला पाहायला मिळतं. प्रियांनो, सुवार्तेकरिता पावलाचं समर्पण, त्याचा त्याग, पाऊल या 9व्या अध्यायामध्ये फार स्पष्टपणे म्हणतो की ज्या प्रकारे इतर प्रेषित आपल्या जीवनामध्ये जीवन जगतात त्या प्रकारे मी जगू शकत नाही का? पाऊल म्हणतो की ज्या प्रकारे केफा असेल किंवा प्रभूचा भाऊ असेल, हे ज्या प्रकारे आपल्या पत्नीला सोबत घेऊन फिरतात त्याप्रमाणे ख्रिस्तात एखाद्या बहिणीबरोबर विवाह करून तिला माझ्यासोबत फिरवण्याचा अधिकार मला नाही का? पाऊल या अध्यायामध्ये फार स्पष्टपणे विचारतो की सुवार्तेवर उपजीविका करण्याचा मला अधिकार नाही का? पाऊल या अध्यायामध्ये फार स्पष्टपणे म्हणतो की मला जे सर्व अधिकार आहे मी त्या कुठल्याही अधिकाराचा वापर करत नाही. जे काही माझ्या हक्काचं आहे मी त्याकडं मी दुर्लक्ष करतो. कोणाकरिता? कशाकरिता? सुवार्तेकरिता. सुवार्तेकरिता पाऊल फार सुंदर रीतीने या सुवार्तेकरिता पावलाचं जे समर्पण आहे ते आम्हाला पाहायला भेटतं. वचन 19 पासून, अध्याय 9 आणि वचन 19 पासून पाऊल म्हणतो, कारण मी सर्वांपासून स्वतंत्र असताही अधिक लोक मिळवण्यासाठी आपणाला सर्वांचा दास केले आहे. यहुदी लोक मिळवण्यासाठी मी यहुदी लोकांना यहुद्यांसारखा झालो. नियमशास्त्राधीन लोक मिळवण्यासाठी मी नियमशास्त्राधीन नसता त्यांना नियमशास्त्राधीनासारखा झालो. जे नियमशास्त्राविरहित आहे त्यांना मिळवण्यासाठी, म्हणजे नियमशास्त्र नाही अशांना मी नियमशास्त्राविरहित असा झालो. तरी देवाच्या नियमांबाहेर होतो असे नाही, तर ख्रिस्ताच्या नियमांच्या अधीन होतो. दुर्बळांना मिळवण्यासाठी दुर्बळांना मी दुर्बळ झालो. मी सर्वांना सर्व काही झालो आहे अशा हेतूने की मी सर्व प्रकारे कित्येकांचे तारण साधावे. मी सर्व काही सुवार्तेकरिता करीतो अशासाठी की मी इतरांबरोबर तिचा भागीदार व्हावे. पाऊल या ठिकाणी म्हणतो की मी सर्व काही सुवार्तेकरिता करतो. सुवार्तेकरिता मी सहन करतो, मी त्याग करतो, मी जे सर्व काही करीतो, पाऊल त्या ठिकाणी म्हणतो की मी सुवार्तेकरिता करीतो. त्याचप्रमाणे आणखीन आम्हाला पाहायला भेटतं की पावलाचं जे इंद्रिय दमन आहे त्याविषयी देखील 24 पासून 27 पर्यंत जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळेल. परंतु वचन 27 मी वाचतोय.
तर मी आपले शरीर कुदलतो व त्याला दास करून ठेवतो. असे न केल्यास मी दुसऱ्यास घोषणा केल्यावर कदाचित मी स्वतः पसंतीस न उतरलेला असा ठरेल. पाऊल या ठिकाणी फार स्पष्टपणे म्हणतो की मी सुवार्तेकरिता माझं जीवन जगतो. मला जे प्रतिफळ परमेश्वराकडून पाहिजे त्यासाठी मी माझ्या स्वतःचं शरीर मी कुदलतो, इंद्रिय दमन मी करतो. कारण जर मी तसं केलं नाही तर मी घोषणा करणारा आहे, परंतु कदाचित जर मी ते इंद्रिय दमन केलं नाही तर देवाच्या पसंतीस न उतरलेला मी ठरेल. आणि म्हणून प्रियांनो, या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की पावलाचं जे जीवन आहे ते संपूर्णपणे सुवार्तेकरिता समर्पित अशा प्रकारचं आहे. आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाकडून काय शिकतो? मी तुम्हाला मगा सांगितलं की विश्वासणाऱ्यांसाठी हे फार महत्त्वाचं आहे की आम्ही कोणाचं अनुकरण करतो, आम्ही कोणाला फॉलो करतो. आणि मी तुम्हाला सांगितलं की ख्रिस्त हाच आम्हाला, त्यालाच आम्हाला फॉलो करायचं आहे, त्याचंच अनुकरण आम्हाला करायचं आहे. ख्रिस्ताच्या जीवनाकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो, ख्रिस्ताचा त्याग आम्हाला दिसून येतो का? तुमचं आणि माझं तारण व्हावं याकरिता प्रभू येशू ख्रिस्ताने केलेला जो त्याग आहे तो आम्हाला दिसून येतो का? काय त्याग केला प्रभू येशू ख्रिस्ताने? काय त्याग केला बरं? केला का काही त्याग त्याने? काय त्याग केला? स्वर्गाचं राज्य, ते वैभव त्याने तुमच्यासाठी माझ्यासाठी सोडलं. आणि तो तुमच्यासाठी माझ्यासाठी दीन झाला, नम्र झाला. त्याला एक फार चांगलं जीवन त्याला जगता आलं असतं, परंतु तुमच्या आणि माझ्यासाठी, मनुष्याच्या तारणासाठी त्याने समर्पित त्यागपूर्ण जीवन त्याचं आम्हाला पाहायला मिळतं. त्याचं दुःख सहन आम्हाला आठवतं का? दुःख सहन आठवतं? प्रभू येशू ख्रिस्ताचं दुःख सहनही आम्हाला आठवतं. तुमचं आणि माझं पाप जेव्हा त्याच्यावरती लादण्यात आलं, ज्यावेळेस तो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी जणू काही श्रापित झाला, ज्यावेळेस त्याने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी फटके खाल्ले, तो वधस्तंभ वाहून नेला, त्याचं दुःख सहन प्रियांनो आम्हाला आठवेल. पाऊल म्हणतो की मी प्रभू येशू ख्रिस्ताचं अनुकरण करतो. पावलाचं जीवन हे ख्रिस्ताकरिता आहे, ख्रिस्ताच्या सुवार्तेकरिता आहे. पाऊल म्हणतो की मी जे काही करतो ते सुवार्तेकरिता मी करतो. प्रभू येशू ख्रिस्ताचं अनुकरण करणारा पाऊल आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो. प्रियांनो, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये देखील आम्हाला पावलाचा त्याग वाचायला मिळतो. आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताने केलेला त्याग माहीत आहे. आम्ही ख्रिस्ताकरिता काय त्याग केलेला आहे आमच्या जीवनामध्ये? आम्ही काही त्याग केला का आमच्या जीवनामध्ये? आम्ही आमच्या जीवनामध्ये ख्रिस्ताकरिता काही त्याग केलेला आहे काय? माझ्या जीवनामध्ये फार प्रिय अशी एखादी गोष्ट, अशी एखादी सवय, अशी एखादी व्यक्ती जे ख्रिस्ताला अनुसरण करण्यासाठी, त्याचं अनुकरण करण्यासाठी मला अडखळण आहे. माझं एखादं पाप, माझी एखादी आवड, माझी एखादी सवय, माझं एखादं व्यसन, मी त्याचा त्याग केलाय का ख्रिस्तासाठी? किंवा त्याग करण्याची वृत्ती माझी आहे काय? त्याग केल्याशिवाय, समर्पित झाल्याशिवाय प्रियांनो तुम्ही आणि मी ख्रिस्ताचं अनुकरण करू शकत नाही. विश्वासणाऱ्यांचं जीवन हे त्यागपूर्ण असतं. मला माझ्या फायद्याच्या गोष्टी, मला माझ्या हिताच्या गोष्टी, त्यांचा त्याग मला करावाच लागेल. पाऊल यामध्ये तेच म्हणतो, मला अधिकार नाही का? हा माझा हक्क नाही का? पाऊल म्हणतो की असा कोण शिपाई आहे की जो स्वतःच्याच मजुरीने शिपाईगिरी करतो?
पाऊल म्हणतो आम्ही तसंच करतोय. आम्ही स्वतः आमची उपजीविका करून आम्ही सुवार्ता आम्ही सांगत आहोत. पाऊल म्हणतो ज्या गोष्टी माझ्या हिताच्या होत्या, ज्या गोष्टी माझ्या लाभाच्या होत्या, त्या मी ख्रिस्ताकरिता केर कचरा अशा मी त्या लेखतो. जर आम्हाला ख्रिस्ताचं अनुकरण करायचं आहे तर प्रियांनो, आम्हाला त्याग केल्याशिवाय आम्हाला आमच्या जीवनामध्ये ते शक्य होणार नाही. पहिली गोष्ट आम्ही पाहतो, पाऊल ज्यावेळेस म्हणतो की मी ख्रिस्ताचं अनुकरण करतो, तुम्ही माझं अनुकरण करा. पाऊल म्हणतो की मी इतरांना अडखळविणार नाही. जर माझं जीवन इतरांसाठी अडखळण्याचं होतंय तर मी ती गोष्ट मी करणार नाही. दुसरी गोष्ट या ठिकाणी पाऊल जेव्हा म्हणतो की मी ख्रिस्ताचं अनुकरण करतो, तुम्ही माझं अनुकरण करा. पाऊल ख्रिस्ताकरिता कसं समर्पित जीवन जगत आहे, त्या सुवार्तेकरिता पावलाचा त्याग, पावलाचा छळ, पावलाचं समर्पण आम्हाला पाहायला मिळतं. पाऊल म्हणतो की मी ख्रिस्ताचं अनुकरण करत आहे. आणि मग अध्याय 10 मध्ये ज्यावेळेस आम्ही येतो, या अध्याय 10 मध्ये वचन 33 मध्ये पाऊल या ठिकाणी काय सांगतो? सॉरी, वचन 33 नाही. पाऊल या ठिकाणी असं म्हणतो की मी माझ्या स्वतःचं हित न पाहता मी पुष्कळांचं हित मी पाहतो. मी माझ्या स्वतःचं हित न पाहता मी पुष्कळांचं हित पाहतो. वचन 33 मध्ये असं म्हटलेलं आहे, तर जसे मी सर्व गोष्टीत सर्वांना संतोषतो आणि त्यांचे तारण व्हावे म्हणून स्वतःचे हित न पाहता पुष्कळ जणांचे हित पाहतो, तसे तुम्हीही करा. कोणीही स्वतःचेच हित पाहू नये, तर इतरांचेही हित पाहावे. आम्हाला सर्व गोष्टींची मोकळीक आहे, परंतु सर्व गोष्टी लाभाच्या किंवा हिताच्या असतात असं नाही. मला माझ्या जीवनामध्ये जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे, त्या स्वातंत्र्याचा उपयोग करत असताना, माझं जीवन इतरांसाठी अडखळण होऊ नये, त्या स्वातंत्र्याचा वापर करत असताना मी केवळ माझंच हित पाहू नये, तर मला इतरांचंही हित पाहायला पाहिजे. प्रियांनो, पाऊल जो आहे ना, हा या 10व्या अध्यायामध्ये इस्रायल लोकांचं उदाहरण आम्हाला देतो. तो म्हणतो की जे सर्व गुलामगिरीतून बाहेर पडले ना, ते सर्व एकाच मेघाखाली होते. ते सर्व त्या कोरड्या समुद्रातून चालत गेले. पाऊल म्हणतो की त्या मेघाखाली त्या कोरड्या समुद्रातून जात असताना त्या सर्वांचा मोशेमध्ये बाप्तिस्मा झाला. पाऊल म्हणतो की ते सर्व एकाच भाकरीतून त्यांनी खाल्लं. पाऊल म्हणतो की एकच पाणी, ते जे जीवनी पाणी आहे, ज्या खडकातून त्यांनी ते पाणी प्याले. पाऊल म्हणतो तो खडक तर ख्रिस्त होता. पाऊल त्या ठिकाणी फार स्पष्टपणे म्हणतो, परंतु त्या सर्वांचं जीवन देवाला आवडणारं होतं असं नाही. त्या ठिकाणी पुष्कळांनी काय केलं? देवाला न आवडणाऱ्या गोष्टी केल्या. मिसर देशाच्या गुलामगिरीत होते, देवाने त्या गुलामगिरीतून बाहेर काढलं. आता स्वातंत्र्य आहे, परंतु त्या स्वातंत्र्याचा वापर ते कसा करतात? पाऊल म्हणतो की त्यांच्यापैकी बऱ्याच जणांनी जार कर्म केले, त्यांचा नाश झाला. पाऊल म्हणतो तुम्ही जार कर्म करू नका. पाऊल असं म्हणतो की त्यापैकी बरेच जण मूर्तिपूजक निघालेत. पाऊल म्हणतो त्यांचा नाश झाला, मूर्तिपूजा करू नका. पाऊल म्हणतो की त्यांच्यापैकी कित्येकांनी देवाची परीक्षा पाहिली, त्यांचा नाश झाला. पाऊल म्हणतो तुम्ही देवाची परीक्षा पाहू नका. पाऊल म्हणतो त्यांच्यापैकी पुष्कळ जण कुरकुर करणारे होते, त्यांचा नाश झाला. तुम्ही कुरकुर करणारे होऊ नका. इतिहासात मधून पाऊल म्हणतो की ज्या गोष्टी त्यांनी केल्या त्या आमच्या बोधासाठी त्या लिहून ठेवण्यात आलेल्या आहेत. आम्हाला आमच्या स्वातंत्र्याचा वापर करत असताना प्रियांनो, आम्ही तो कसा करतो हे फार महत्त्वाचं आहे. कारण त्यावरून ठरेल की आम्ही देवाच्या पसंतीस पडणारे आहोत किंवा आम्ही देवाला पसंत न पडणारे आहोत. आध्यात्मिक स्पिरिच्युअल मॅच्युरिटी काय आहे
तर प्रियांनो, जे स्वातंत्र्य आम्हाला ख्रिस्तामध्ये मिळालेलं आहे त्याचा समतोल वापर करणे, त्याचा बॅलन्स राखणे. कारण जर आम्ही त्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग केला तर आम्ही देवाच्या पसंतीस न पडणारे अशा प्रकारचे आम्ही त्या ठिकाणी होऊ शकतो. आणि म्हणून प्रियांनो, आमच्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे की आम्ही आमच्या जीवनाचं परीक्षण त्या ठिकाणी करायचं आहे. पौल यामध्ये आम्हाला या 10व्या अध्यायामध्ये या गोष्टीचं उत्तेजन देतो आणि तो असं म्हणतो, अध्याय 10 वचन 12 आणि 13, म्हणून आपण उभे आहोत असे ज्याला वाटते त्याने पडू नये म्हणून सांभाळावे. ज्याला असं वाटतं की मी उभा आहे त्याने पडू नये म्हणून त्या ठिकाणी स्वतःला सांभाळायचं आहे. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताचं जे उदाहरण या संदर्भात आमच्या समोर येतं ते आम्हाला शिकायला मिळतं. प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःचंच हित पाहिलं का? त्याला चांगली ऑफर आली होती. कशाची ऑफर होती? 4था अध्याय मत्तयाचा. काय ऑफर होती त्याला? तू मला नमन कर म्हणजे मी काय देईल? सगळं वैभव तुला देईल. प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःचं हित पाहिलं का त्या ठिकाणी? प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस त्या वधस्तंभावरती होता, लोक त्याला म्हणाले की तू वधस्तंभावरून खाली ये म्हणजे आम्ही तुझ्यावरती विश्वास ठेवू. प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःचं हित त्या ठिकाणी पाहिलं का? त्या गेतशेमने बागेमध्ये ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थना करतोय आणि जो प्याला त्याला घ्यायचा आहे त्याविषयी तो म्हणतो की जर शक्य असेल तर तो माझ्यापासून टळून जाऊ दे, परंतु माझ्या इच्छेप्रमाणे नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. प्रभू येशू ख्रिस्त स्वतःचं हित त्या ठिकाणी पाहत होता का? कोणाचं हित पाहत होता तो? तुमचं आणि माझं, तुमचं आणि माझं. आणि म्हणून जर आम्ही असं म्हणतो की आम्ही ख्रिस्ताचं अनुकरण करणारे आहोत तर आम्हाला एकमेकांचं हित पाहायचं आहे. आम्ही ज्या आम्हास वाटतं की आम्ही उभं आहोत, आम्ही स्थिर आहोत, त्या आम्हाला आमच्या जीवनाचं परीक्षण करायला पाहिजे. आणि म्हणून प्रियांनो, कोणीही स्वतःचेच हित पाहू नये तर इतरांचेही हित आम्ही पाहायला पाहिजे. आज पावलाच्या जीवनामधून 3 गोष्टी आम्ही ख्रिस्ती जीवनासंदर्भात पाहिलेल्या आहेत. पाऊल जेव्हा म्हणतो की मी ख्रिस्ताचं अनुकरण करतो, तुम्ही माझं अनुकरण करा, त्यावेळेला पाऊल या गोष्टीची खबरदारी घेतो की त्याचं जीवन कोणाही करिता अडखळण असं होऊ नये. पाऊल ज्या वेळेला म्हणतो की मी ख्रिस्ताचं अनुकरण करतो, तुम्ही माझं अनुकरण करा, त्यावेळेला पावलाचं त्यागपूर्ण समर्पित अशा प्रकारचं जीवन आम्हाला दिसतं. ज्यावेळेस पाऊल असं म्हणतो की मी ख्रिस्ताचं अनुकरण करतो, तुम्ही माझं अनुकरण करा, तेव्हा पावलाच्या जीवनामध्ये स्वतःचं हित नाही तर इतरांच्या हिताविषयी पाऊल विचार करताना दिसतो. आणि म्हणून प्रियांनो, आज संपवत असताना या 3 अध्यायांमधून ही 3 प्रश्न तुमच्या आणि माझ्या समोर असणार आहेत की ज्यावरती आम्हाला या संपूर्ण आठवडाभर मनन करायचं आहे. आणि ही 3 प्रश्न आज आम्हाला आमच्या अंतःकरणामध्ये घेऊन जायची आहेत. ज्यामध्ये पहिला प्रश्न आहे की इतरांना अडखळवू नये म्हणून मी काय करीत आहे. माझं जीवन इतरांसाठी अडखळण्याचं होऊ नये म्हणून मी काय करत आहे, हा प्रश्न प्रियांनो यावरती आम्हाला विचार करायचा आहे. देवाच्या पसंतीस उतरण्यासाठी मी इंद्रिय दमन करीत आहे काय? तुम्हाला आणि मला देवाच्या पसंतीस उतरायचं आहे. पाऊल म्हणतो की मी माझं शरीर कुदलतो. पाऊल म्हणतो की मी इंद्रिय दमन करतो. का? कारण जर मी तसं नाही केलं तर मी घोषणा करणारा असेल परंतु देवाच्या पसंतीस उतरलेला नसेल. आणि म्हणून तुम्ही आणि मी देवाच्या पसंतीस उतरण्याकरिता इंद्रिय दमन करीत आहोत काय? आपल्या प्रत्येकाला इंद्रिय दमन करण्याची गरज आहे. आपलं शरीर, आपले विचार, आपलं मन हे कुदलण्याची गरज आहे, इंद्रिय दमन करण्याची गरज आहे. कारण जर आम्ही तसं केलं नाही तर हे आमचं मन, हे आमचं शरीर हे इतक्या प्रकारच्या वाईटाने भरलेलं आहे की ते आम्हाला
देवाच्या पसंतीस उतरण्याकरिता फार मोठं अडखळण होऊ शकतं. आणि म्हणून मी इंद्रिय दमन करीत आहे काय. आणि तिसरा प्रश्न जो आम्हाला आमच्या मनामध्ये घेऊन जायचा आहे तो म्हणजे इतरांच्या हितासाठी मी काय करीत आहे. इतरांचं हित करण्यासाठी मी माझ्या जीवनामध्ये काय करीत आहे. प्रियांनो, आज हे 3 प्रश्न तुमच्या आणि माझ्या समोर आहेत. या संपूर्ण आठवड्यामध्ये मनन करण्याकरिता ख्रिस्ताचं अनुकरण करीत असताना आम्हाला या गोष्टी आमच्या जीवनामध्ये फार महत्त्वाच्या. या आपले डोळे आपण बंद करूया. आणि आज जे देवबापाचं वचन आमच्याकडं आलेलं आहे फार स्पष्टपणे ते आहे. पाऊल म्हणतो की मी ख्रिस्ताचं अनुकरण करतो म्हणून तुम्ही माझं अनुकरण करा. या जगामध्ये अनेक लोक, अनेक विचार, पंथ, अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत ज्या आम्हाला आकर्षित करतात, प्रभावित करण्याचा प्रयत्न करतात. परंतु आम्हाला ख्रिस्ताचं अनुकरण करायचं आहे. आम्हाला त्याला फॉलो करायचं आहे. कारण खरं जीवन त्याच्यापासून आहे. खरं जीवन हे त्याच्यापासून आहे. तो खऱ्या अर्थाने आमच्या जीवनाला प्रभावित करतो, रूपांतरित करतो. आणि म्हणून प्रियांनो, त्याचं अनुकरण आम्हाला करायचं आहे. जर आम्हाला त्याचं अनुकरण करायचं आहे तर प्रियांनो, जे आम्हाला असं वाटतं की आम्ही उभं आहोत त्या आम्ही पडू नये म्हणून स्वतःला सांभाळायचं आहे. इतरांना अडखळवू नये म्हणून सांभाळायचं आहे. इंद्रिय दमन आम्हाला करायचं आहे. इतरांचं हित आम्हाला पाहायचं आहे. प्रियांनो, होय पवित्र देई बापा, आज त्याकरिता तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर. या ठिकाणी बसलेली प्रत्येक व्यक्ती, परमेश्वर देई बापा, या ठिकाणी बसलेली प्रत्येक व्यक्ती ही तुझी आहे. तू जगापासून वेगळी केलेली आहे आणि आम्ही पुन्हा जगाबरोबर समरूप होऊ नये. पवित्र देई बापा, तर आम्ही जो वेगळेपणा तू आम्हास दिलेला आहे त्या वेगळेपणामध्ये आमचं जीवन जगावं म्हणून तू आमचं सहाय्य कर. म्हणून तू आमचं सहाय्य कर पवित्र देई बापा. म्हणून तू आमचं सहाय्य कर प्रभूचे. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या अधीन करीत आहोत. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या अधीन करीत आहोत. प्रभू, तुझे मनापासून आभार मानतो आणि प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. पण सर्वजण उभं राहूया. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. सुवंद देव परात्पर हे गीत गाऊया आणि मग आशीर्वाद घेऊया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव. तुझे राज्य येऊ. जसे स्वर्गात तसेच पृथ्वी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमचे रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले तसेच तो आमचे ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहे. आमेन. सुवंद्य देवा आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा सर्वांबरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.